नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर अश्विन हा प्रचंड संतापलेला असतो आणि अश्विनच्या डोक्यात तिडीक गेल्यामुळे अश्विन महिपतचे एक घाव दोन तुकडे करताना दिसणार आहे। त्यासोबत महिपत आणि साक्षीच्या प्लॅनचा खुलासा अश्विन समोर होणार आहे, पण तो नेमका कोणता तेच आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, त्यासोबत व्हिडिओला लाईकही करायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया। सायलीने आता हळूहळू सगळ्यांचीच मनं ही वळवलेली असतात। खरं तर घरात कोणीच काहीच करायला तयार नसतं, पण त्याच वेळेला तिथे सायली असते आणि सायलीने सगळ्यांचा मूड ठीक केलेला असतो। त्यामुळे आता घरातले सगळेही व्यवस्थित आणि सगळे चांगले असतात, पण त्याचमध्ये ज्या पूर्णाची असतात ना, त्यांना मात्र त्यांच्या मनाला खूप जास्त वेदना होत असतात। कारण पूर्णाजींनी जवळून अनुभवलेलं होतं ना प्रियाला, म्हणजेच त्यांच्या तन्वीला। त्यांनी तन्वीसोबत घालवलेले सगळे प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर येत असतात आणि त्यामुळेच त्यांचा प्रचंड असा संताप होत असतो। कारण त्यांना माहिती असतं त्यांच्यासोबत जे काही झालंय ना, ते खूप जास्त चुकीचं झालेलं आहे आणि त्याला जबाबदार हे दुसरं तिसरं कोणीच नाही तर त्या स्वतः आहेत। कारण त्यांनीच या घरात तन्वीला अश्विनची सून म्हणून आणलं होतं आणि त्यावेळेला सायलीने सुद्धा विरोध केला होता, पण त्यावेळी त्यांचं त्यांनी ऐकलं नव्हतं आणि त्याचमुळे आता त्या सगळ्या गोष्टींचा आता त्यांना पस्तावा होत असतो। पण आता या गोष्टींचा पस्तावा होऊन तरी काय होणार आहे, कारण आता त्यांच्या हातात ना ती वेळ निघून गेलेली असते। दुसरीकडे त्यांना असं वाटत असतं की आपलं बोलणं जे आहे ते ऐकायला कल्पना उभी आहे, पण तिथे कल्पना नाही तर चक्क सायली उभी असते आणि त्याच वेळेला सायलीच्या कानावर हे सगळे काही शब्द पडत असतात। सायली विचार करते की पूर्णाजींना तन्वीच्या या वागण्याचा किती त्रास होत आहे आणि त्या स्वतःला या सगळ्याचा किती त्रासही करून घेत आहेत। हा विचार जो आहे तो खरं तर आता तिथे असणाऱ्या त्या पूर्णाजी करत असतात आणि त्यांना या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त मनस्ताप होत असतो। एकतर त्यांनी ज्या त्यांच्या दुपारच्या गोळ्या असतात त्यासुद्धा घेतलेल्या नसतात या सगळ्या दगदगीमध्ये। त्यांना खरं तर जेव्हा हा सगळा प्रसंग कोर्टामध्ये घडलेला असतो ना, त्यावेळेला घरी आल्यानंतर त्यांना काही सुचलेलं नसतं आणि त्यांच्याकडनंच या अशा चुका झालेल्या असतात आणि त्यामुळेच आता त्यांना या सगळ्या चुकांमुळे भयंकर अशी चक्कर आलेली असते आणि त्या चक्कर येऊन तिथेच कोसळतात। जेव्हा चक्कर येऊन त्या तिथेच कोसळतात ना, तेव्हा मात्र आता त्यांना बघायला तिथे सायली असते। सायली सगळ्यांना हाका मारून बोलवून घेते। आता सायलीला मोठं टेन्शन आलेलं असतं की नेमकं झालं तरी काय आहे, पूर्णाजी अचानक कशा बेशुद्ध पडल्या आणि म्हणूनच सायली जी आहे ती सगळ्यांना आता हाका मारून बोलवून घेते। जेव्हा सायली सगळ्यांना हाका मारून बोलवून घेते तेव्हा सगळीच जण तिथे येऊन हजर असतात। जेव्हा सगळीच जण तिथे येतात तेव्हा मात्र जी सायली आहे ती सांगू लागते की पूर्णाजीला बघा ना काय झालं, अचानक त्या बेशुद्ध पडल्या। आता पूर्णाजींना व्यवस्थित झोपवलं जातं आणि त्याच वेळेला आता अश्विनला घरात सगळीकडे शोधाशोध करायला सुरुवात होते। अश्विन हा घरात नसतो, कारण अश्विनला प्रचंड संताप आलेला असतो आणि त्यामुळेच अश्विन जो आहे तो आता घराबाहेर पडलेला असतो। अश्विन ज्या वेळेला घराबाहेर पडतो त्यावेळेला तो आता ठरवतो की बस झालं, आता या घरातल्यांचं खूप ऐकलं, पण आता मी या घरातल्या कोणाचंही ऐकणार नाही आणि म्हणूनच तो घराबाहेर पडलेला असतो। आणि जेव्हा तो घराबाहेर पडतो तेव्हाच मात्र आता पूर्णाजीची तब्येत अचानकपणे खालवलेली असते। पूर्णाजीला नेमकं काय झालं असेल हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो, पण पूर्णाजी अजूनही बेशुद्ध असतात। कल्पना सायलीला विचारते की काय झालं ग सायली, तू काही बोललीस का पूर्णाजींना? त्यावर सायली म्हणते की नाही, मी कशाला काय बोलू, उलट त्यांना हेच माहीत नव्हतं की त्यांच्या मागे मी येऊन उभी आहे। त्या तर असं समजत होत्या की तुम्हीच त्यांच्या मागे आहात म्हणून, आणि त्याच वेळेला त्या बऱ्याच गोष्टी बोलत होत्या। त्यांना खरं तर जे काही झालंय ना त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय आणि तोच त्रास त्यांनी स्वतःला करून घेतलेला आहे, असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते। जेव्हा सायली या सगळ्याचा उल्लेख करते ना, तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या कल्पनाला विचार येतो की नेमकं आता काय घडलं असेल, म्हणजे एवढा कोणता प्रसंग घडला आहे जेणेकरून आपल्या ज्या पूर्णाजी आहेत त्यांनी एवढा त्रास करून घेतलात। सायली म्हणते की तेच त्यांना तन्वीबद्दलच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या आणि त्याबद्दलच त्या बोलत होत्या आणि अचानक चक्कर येऊन पडल्या। पण अश्विनही आता कुठे गेला आहे? दुसरीकडे आता साक्षीला भेटायला गेलेला महिपत हा आता साक्षीकडे जाऊन साक्षीकडे एकटक पाहत असतो। साक्षीची अवस्था त्यांना बघवत नसते।
साक्षीची अवस्था बघून आता महिपत म्हणत असतो की पोरी काळजी करू नको, तुझी सुटका ना मी काही करून करेन, त्यामुळे तुला आता घाबरायची गरज नाही आहे. आणि त्यामुळे इथे सुद्धा मी तुझी चांगली सोय करून ठेवतो, म्हणजेच इथे तुला कोणीही काही बोलणार नाही. आणि त्याचसोबत ती जी पोरगी आहे ना चिचुंद्री, तिला तर आयुष्यात ना उठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे बघ, कारण तिने तुझ्यावर कशी वेळ आणली आणि त्यामुळेच तुझ्यावर हा प्रसंग ओढवला आहे. ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही, असं देखील आता महिपत जो आहे तो साक्षीला म्हणत असतो. साक्षी म्हणते तीसुद्धा ह्या जेलमध्ये आहे, तिला तर मी अशी मर्यादा देणार आहे ना, बघाच तुम्ही, तिने माझं नाव घेऊन खूप मोठी चुकी केलेली आहे, पण तिला मी सोडत नसते, असं देखील साक्षी म्हणत असते. त्याच वेळेला आता हे सगळं बोलल्यानंतर दुसरीकडे मात्र जी साक्षी असते तिला खरं तर जे महिपत असतात ते बोलत असतात की तू काळजीच करू नको, बघतच बस मी कशी वाट लावत होती तिची, मला फक्त समजू दे ना की ती कुठे आहे, ती बघ तिची कशी वाट लावतो. आणि असं बोलून आता महिपत जो आहे तो ठरवतो की या ज्या प्रियाला आहे ना ते सुखाने जगू द्यायचं नाही, कारण आतापर्यंत प्रिया जी आहे तिच्या सगळ्या चुका ही लोक माफ करत आलेले होते, पण आता नाही, याची लिमिट क्रॉस झालेली असते. महिपत म्हणतो की आता त्या प्रियाला मी सोडत नसतो आणि म्हणूनच प्रियाचा बदला घ्यायला महिपत गेलेला असतो. त्याच वेळेला तो आता साक्षीसोबत बरंच प्लॅनिंग करतो. साक्षीला म्हणत असतो की तू काळजी करू नको, बघ एक ना एक दिवस मी तुला काही करेन, पण इथून बाहेर काढेल, पण त्यासाठी मला थोडा वेळ दे. दामिनीचं काय झालं असं देखील ती विचारते, तू त्या दामिनीचं बोलूच नको. आणि घरात तो जो प्रसंग घडला होता दामिनीसोबतचा, तो सगळा प्रसंग महिपत आता साक्षीला सांगू लागतो. दुसरीकडे प्रिया जी आहे ती खूप जास्त अस्वस्थ असते. प्रियाला आता काही सुधरत नसतं. अश्विनच आता पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी या लोकांना ठेवलेलं असतं, पण अश्विन हळूच प्रियाला लांबून पाहत असतो. प्रिया काय करते आहे, तिचं नेमकं लक्ष कुठे आहे, या सगळ्या गोष्टीकडे अश्विनचं बारकाईने लक्ष असतं, पण तो तिच्या समोर जात नाही, तो लांबून हा सगळा प्रसंग पाहत असतो. तर आता महिपत जो आहे तो खरं तर प्रियाला जिथे ठेवलेलं असतं ना तिथे येतो आणि ज्या तिथे प्रियाला ठेवलेलं असतं तिथे आल्यामुळे महिपत जो आहे तो प्रचंड खवळलेला असतो. तो तिथे येतो आणि म्हणतो, काय ग चिचुंद्रे, तुला सांगितलं होतं, तुला पैसाही पुरवला होता, तरीसुद्धा ऐन वेळेला तू घात केलास ना आमचा. तर प्रिया म्हणत असते का मग मी काय करू तुम्हीच सांगा, मला ऐन वेळेला तसं बोलावं लागलं ना, मग तुम्ही पण सगळ्यांनी माझ्यावर आरोप केले, तेव्हा विचार केलात का माझा की मला काय वाटेल काय नाही, तेव्हा फक्त तुम्ही तुमच्या मुलीचा विचार केला, मग मी तरी का शांत बसू. म्हणूनच मी सुद्धा डायरेक्ट जे काही सत्य आहे ते मी बोलून टाकलं, त्यात माझं काही चुकलंय असं मला वाटत नाही, असं देखील प्रिया आता म्हणू लागते. त्याच वेळेला खरं तर महिपतला प्रचंड राग येतो की ही पोरगी आपल्याला कशी काही एवढं उलटंसुलटं बोलू शकते. आणि त्याच रागात आता महिपत जो आहे तो प्रियाचा गळाच धरतो आणि म्हणतो की याच तोंडाने जे काही आहेस ते बोललीस ना, पण बघ तुला मी सोडत नसतो, तुला आता बघ कशी वाट लावत होते. आणि असं बोलून आता तो भयंकर अशा पद्धतीने तिचा गळा पकडतो. ज्या वेळेला तो तिचा गळा पकडतो ना तेव्हा मात्र आता महिपत हा प्रचंड संतापलेला असतो आणि त्यामुळेच त्याने आता त्याचा गळा धरलेला असतो. आणि जेव्हा तो गळा धरतो ना तेव्हा मात्र तिथे आता नेमका अश्विन आलेला असतो आणि अश्विन येऊन जोरात ओरडू लागतो. अश्विन म्हणतो की ओ काय चाललं आहे तुमचं, थांबा, जे काही चाललं ना ते आत्ताच्या आता बंद करा, गळा सोडा, मी तुम्हाला सांगतोय सोडा तन्वीचा गळा, असं देखील अश्विन म्हणत असतो. त्या महिपत अश्विनचे डोळे उघडायचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो की अरे पोरा, अरे डॉक्टर, तू डॉक्टर आहेस ना, तू या बाईवर विश्वास कसा ठेवू शकतोस, ही एक नंबरची ना चिचुंद्री आहे, चिचुंद्री, आमच्याकडनं आतापर्यंत इतका पैसा लुटला आहे ना की तुला काय सांगू, आणि तुला आता बर्बाद करायला निघाली आहे. या भाषेतच आता जो महिपत असतो तो अश्विनला सांगत असतो. अश्विनसुद्धा आता प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो की हे सगळं काही काय बोलणं चालू आहे. खरं तर प्रचंड असा संतापलेला हा महिपत असतो. महिपत आता सगळ्या काही गोष्टी ज्या काही प्रियाच्या असतात त्या अश्विनसमोर
मांडायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की बघ, तू या मुलीच्या जास्त नादी लागू नकोस. ही मुलगी ना तुला तर तालावर नाचवते, त्याचासुद्धा काहीतरी मोठा गेम आहे, एवढं लक्षात ठेव. कारण ही पोरगी एक नंबरची नालायक हलकट पोरगी आहे. आमच्या पोरीला फसवलंय आणि इतके दिवस आमच्या तालावर नाचत होती. आम्ही जे जे काही सांगत होतो ते सगळं करत होती आणि त्यासोबत आमच्याकडनं पैसेही तितकेच लुटत होती. हे करायचंय ते करायचंय म्हणून एवढे दिवस हिने ऐशोआराम केला आणि सगळ्या हिच्या आमच्या पैशांवर पूर्ण झालेल्या आहेत, असं देखील महिपत बोलतो. त्यावर अश्विन महिपतला म्हणतो की ओ, तोंड सांभाळून बोला, ती माझी बायको आहे आणि तुमची हिंमत कशी झाली हो तिच्यावर असे बिनबुडाचे आरोप करायची, असं देखील आता महिपतला अश्विन बोलत असतो. इकडे प्रिया मात्र आता अश्विनच्या एकदमच जवळ आलेली असते आणि त्याला म्हणत असते की अश्विन, तू ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, हे सगळं काही खोटं सांगतात. त्यावेळेला अश्विनचं आपल्याबरोबर असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, नाहीतर ह्यालासुद्धा या लोकांनी भडकवलं तर तो नक्कीच आपल्यापासून लांब जाऊ शकतो, ही सुद्धा भीती इथे असणाऱ्या या प्रियाला असते. इकडे मात्र आता रूममध्ये प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा पाहते तर काय, तिथे रविराज टेन्शनमध्ये उभे असतात आणि तन्वीचा लहानपणीचा फोटो पाहत असतात. तन्वीच्या लहानपणाच्या फोटोकडे पाहत असतानाच त्यांना आता जुन्या गोष्टी आठवतात. तन्वीसोबत घालवलेले सगळे प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर येतात आणि तन्वीने आपली कशा पद्धतीने फसवणूक केली आहे, तन्वीमुळे आपण आज या सगळ्यामध्ये किती अडकलो गेलो आहोत, या सगळ्या गोष्टी त्यांना आठवू लागतात आणि त्याच गोष्टींचा ते विचार करत असतात. तेवढ्यातच तिकडे आता प्रतिमा येऊन पोचलेली असते. प्रतिमा आता विचारू लागते की काय झालं आहे तुम्हाला, कसला इतका विचार करताय. त्याच वेळेला आता ते सांगू लागतात की काय बोलू मी तुला, कारण आपली मुलगी हे असं काही करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण मला आपले दिलेले संस्कार या सगळ्याबद्दल कुठेतरी वाटत होतं, पण आपले संस्कारही हिने खोटे ठरवले. लोक काय म्हणत असतील, पूर्णाजींना किती वाईट वाटलं असेल, म्हणजे त्यांना हेच वाटलं असेल ना की आपण कुठेतरी संस्कार द्यायला कमी पडलो म्हणून इतक्या नीच प्रवृत्तीचं काम आपल्या मुलीने केलेलं आहे, त्यालासुद्धा आपण पाठीशी घालत राहिलो, आपल्या खूप चुका झालेल्या आहेत, असं देखील आता ते म्हणत असतात. पण इकडे मात्र प्रतिमा समजवत असते आणि रविराजांना म्हणते की नको इतका विचार करू, चार काही गोष्टी झाल्यात, त्यांचा जे काही झालंय ते एकदम परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे मला वाटत नाही की अर्जुनने काही चुकीचं केलेलं आहे, असं देखील आता अर्जुनची बाजू घेऊन प्रतिमा रविराजांना समजावत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं अश्विनला सगळीजणं कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतात, पण अश्विनला काही कॉल लागत नसतो. अश्विनला कॉल लागत नसल्यामुळे आता घरात सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. पूर्णाजींची तब्येतसुद्धा खूप जास्त बिघडलेली असते. पूर्णाजी या खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेल्या असतात. पूर्णाजींची तब्येत ठीक नसल्यामुळे अस्वस्थ असणारे सगळेच घरातले अश्विनला शोधायचा प्रयत्न करतात, पण अश्विन जो आहे तो कुठेही नसतो. अश्विन कुठेही नसल्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की अश्विनला काय झालं असेल, तो कुठे गेला असेल. पण अश्विन जो आहे तो खरं तर प्रियाला भेटायला गेलेला असतो, या सगळ्याबद्दल कोणालाही माहिती नसतं. तर दुसरीकडे मात्र सायली जी आहे ती म्हणत असते की आपण किती वेळ वाट बघत बसणार आहोत, दुसऱ्या डॉक्टरांना बोलवूया, असं देखील त्यांचं म्हणणं सुरू असतं आणि म्हणूनच दुसऱ्या डॉक्टरांना बोलवायचं ठरतं. कारण आता या डॉक्टरांची वाट बघत बसलो म्हणजेच अश्विनची तर उशीर होईल, कारण ऑलरेडी पूर्णाजींच्या डोळ्यावर पाणी मारून सुद्धा पूर्णाची काही उठत नसतात आणि त्यामुळेच घरात सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तर सायली म्हणते की आपण दुसऱ्या डॉक्टरांना बोलवूया. जेव्हा दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलं जातं ना, तेव्हा ते डॉक्टर येऊन चेकअप करतात आणि जेव्हा चेक केलं जातं तेव्हा मात्र आता सांगतात की त्यांचा बीपी लो झाला आहे आणि त्यांनी दुपारची गोळी चुकवली आहे का हे जरा तुम्ही बघा, कारण मला असं वाटतंय की त्यांच्या गोळीच्या डोसेसचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळेच हा प्रसंग घडून आलाय, असं देखील ते म्हणू लागतात. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की हो, हे सगळं असंच झालंय, म्हणजेच तुम्हाला माहिती आहे का, यांनी गोळ्या नाही खाल्लेल्या आहेत बघा ना, म्हणूनच पूर्णाजींना हा त्रास झालाय. तर आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिलेलं असतं आणि डॉक्टर जेव्हा इंजेक्शन देतात तेव्हा आता म्हणू लागतात की बघा, आम्ही इंजेक्शन दिलेलं आहे, त्याच्याने त्यांना फरक पडेल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. अर्धा एक तासात त्यांना जाग येईल, त्यामुळे इंजेक्शनचा प्रभाव थोडा वेळ लागेलच पडायला, पण तुम्ही काळजी करू नका, त्या लवकरच रिकवर होतील, जास्त काही मोठं झालेलं नाही, असं देखील डॉक्टर सांगतात. आणि त्याच वेळेला डॉक्टर विशेष गोळ्यांकडे लक्ष द्यायला सांगतात आणि ते टेन्शनमध्ये राहणार नाहीत याचासुद्धा विचार करा, असं देखील डॉक्टरांनी आता सांगितलेलं असतं. आता जेव्हा डॉक्टरांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा सायली मात्र आता विचार करते की नाही, पूर्णाजींकडे आता विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण पूर्णाजी ज्या आहेत त्या आता या
याच अवस्थेत राहिल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजेच पूर्णाजींना जास्त औषधांची गरज आहे आणि त्याचसोबत माणसांबरोबर वेळ घालवण्याची सुद्धा ज्या काही गोष्टी तन्वीमुळे घरात झालेल्या आहेत त्यामुळे पूर्णाची खूप जास्त बिथरलेल्या आहेत. पण पूर्णाजींना असं एकट्याला सोडून चालणार नाही. पूर्णाजीच्या बरोबर आपणही तितकंच खंबीरपणे उभं राहायला हवं असं सायलीला वाटत असतं आणि म्हणूनच सायली जी आहे त्या गोष्टीचा विचार करत असते. सायली म्हणत असते की पूर्णाजींच्या सगळ्या औषधांची त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आता मी बघणार आहे, त्यामुळे कोणीही काळजी करू नका. पूर्णाजीची सगळी जबाबदारी आता माझी असं देखील आता सायली जी आहे ती म्हणते. तेव्हा कुठे जाऊन प्रताप आणि त्याचसोबत कल्पनाला सुद्धा जरा बरं वाटतं. ती सगळीजण म्हणत असतात की तू आता व्यवस्थितपणे लक्ष तर ठेवशील, पण आपल्याला सुद्धा व्यवस्थितपणे आईंकडे लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण पूर्णाजीची तब्येत खूप जास्त खालावलेली असते. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की त्या गोळ्यासुद्धा व्यवस्थित घेत नाहीत. पण आता सगळ्यांना प्रश्न असतो की पूर्णाजीची तब्येत तर आता का होईना ठीक होईल, पण आपला अश्विन कुठे गेला असेल. अश्विनचा काहीच आता पता नसतो. तर अश्विन मात्र तिथे जाऊन खूप जास्त भांडत असतो. अश्विनला इतका राग आलेला असतो ना की अश्विनने आता मागचा पुढचा विचार न करता त्या महिपतला चांगला धुवायचं ठरवलेलं असतं, कारण त्याला अजूनही तन्वीवर विश्वास असतो. जेलमध्येच महिपतचा गळा तो दाबायचा ठरवतो. तर दुसरीकडे मात्र सायली जी आहे ती आता म्हणत असते की कोणीही काळजी करायचं कारण नाही आहे. पूर्णाजीकडे व्यवस्थित लक्ष मी देईन, त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका आणि पूर्णाची लवकरच बऱ्या होतील हे सुद्धा मला तितकंच माहिती आहे असं देखील आता पूर्णाजींबद्दल काळजी करतच सायली म्हणत असते. तर पूर्णाजींना आता बरं वाटत असतं, पण पूर्णाजी म्हणतात की खरंच आपली खूप मोठी चूक झालेली आहे की त्या तन्वीला आपण घरात आणलेलं होतं आणि त्यामुळेच हे सगळं झालं. पण ती पोरगी आता घरात नाही आहे ना, तर घरात खूप चांगलं वातावरण आलेलं आहे आणि त्याचसोबत मला असं वाटतं की आपण आहे ना एक श्रावणात पूजासुद्धा घालून घेऊया, म्हणजे घरातलं वातावरण आनंदमय आणि प्रसन्नसुद्धा होईल. आपण त्याच गोष्टीचा विचार करतो, त्यामुळे आपल्याला हा सगळ्या काही त्रास होत आहे असं देखील पूर्णाजी सांगतात. तर रूममध्ये गेल्यानंतर इकडे मात्र जे प्रताप असतात ते आता कल्पनाला समजवायचा प्रयत्न करतात आणि सांगतात की आता तरी तुला कळतंय ना की खरं कोण आहे आणि खोटारडं कोण आहे ते. इतके दिवस बिचारी सायली तुझं मन जपायचा प्रयत्न करत होती, तुझं मन वळवायचा प्रयत्न करत होती, पण तरीसुद्धा कधीच तू जो आहे तो तिचा विचार केला नाहीस. पण आता तू एक गोष्ट लक्षात ठेव, या घराला सावरायला सायलीच तत्परतेने पुढे आहे. तू ज्या तन्वीवर विश्वास ठेवलास आणि सायलीला दोषी ठरवलंस ना, तीच तन्वी विश्वासघात करून निघून गेली आणि तरीसुद्धा अजूनही तुला कळलेलं नाही आहे का ती कशी आहे. ती एक नंबरची धूर्त मुलगी आहे. पण त्याचबरोबर तू सायलीचा विचार कर. सायलीने सुरुवातीपासूनच जसं वागणं आपल्यासोबत ठेवलं तसंच ती पुढेही वागत राहिली आणि त्याचसोबत तुला इतकंही माहिती आहे की सायलीने कधीही आपला द्वेष केला नाही. ही तर प्रिया म्हणजेच तन्वी आपल्या घरात होती, पण तिने प्रत्येक वेळेला आपल्याला दोष दिला, आपल्याला नाही ते बोलली, पण तरीसुद्धा आपण प्रत्येक प्रसंगात तिला सावरून घेतलं. का तर ती प्रतिमाची मुलगी आहे, तिच्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या पोटात घातल्या. पण तिने अखेरीस काय केलं, आपल्याला इथे मोठं फसवलं, आपली नाचक्की केली आणि स्वतः आता जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगते. पण आपला मुलगा तो सुद्धा बघ ना, अगदी मूर्खासारखा तिच्या मागे वेडा झालाय. त्यालासुद्धा कळत नाही की तो काय करतोय. पण नाही, अश्विनला या सगळ्या परिस्थितीतून आपल्यालाच बाहेर काढावं लागेल असं देखील प्रताप जे आहेत ते आता सांगू लागतात. आणि प्रताप म्हणतात की आपण ना जेव्हा तन्वी पुन्हा सुटून येईल ना, तेव्हा नक्कीच अश्विनसोबत तिला ठेवायचं नाही, मुळात या घरातच तिला ठेवायचं नाही असं देखील ठरत असतो. तर दुसरीकडे मात्र सायली जी आहे ती सुद्धा अस्वस्थ असते आणि सायली जी आहे ती आता म्हणत असते की मला ना असं वाटतंय ना की कुठेतरी काहीतरी चुकत आहे. म्हणजेच बघा ना की या गोष्टी वेगळ्या मार्गाला जात आहेत. पूर्णाजींची तब्येत अचानक बिघडणं, त्याचसोबत अश्विन भाऊजींनी घरात तमाशा केला आणि त्यानंतर अश्विन भाऊजी कुठे निघून गेले. अर्जुन म्हणतो की तो अजून कुठे जाणार आहे, जाताना काय बोललीस, ऐकलं नाहीस का, तो बोलून गेला नाही का त्याच्या बायकोला त्याला भेटायचं आहे. त्याला शेवटचं त्याच्या बायकोला भेटायला जमलं नाही ना, म्हणूनच तो त्याच्या बायकोला नक्कीच भेटायला गेला असेल आणि त्यामुळेच तो इथे हजर राहिलेला नाही. अर्जुन सायलीला बोलत असतो आणि सायलीला या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतो. पण सायली म्हणत असते
अश्विन भाऊजी पुन्हा त्या स्ट्रेसमध्ये जाण्याआधीच अश्विन भाऊजींना या सगळ्याच्या बाहेर काढायला हवं आपल्याला. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, मागच्या वेळेला सुद्धा अश्विन भाऊजींना असाच त्रास झाला होता. त्यावेळेला त्यांनी नेमकं काय काय केलं होतं ते, आणि यावेळेला हा प्रसंग पुन्हा घरात घडावा असं मला वाटत नाही, असं देखील सायली आता अर्जुनला सांगून समजावू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.